मुंबई मनपासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा वचननामा आता जाहीर झालाय। दादरमधील शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी हा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शब्द ठाकरेंचा हा वचननामा आज प्रसिद्ध केलाय। मुंबईकरांना 100 युनिट वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी, अतिक्रमणमुक्त फुटपाथ, खड्डेमुक्त रस्ते यासाठी अनेक मुद्द्यांचा या वचननाम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळतात। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अर्थात। दरम्यान ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना अनेक आश्वासनं दिलेली आहेत। काय काय नेमकी आश्वासनं आहेत पाहूया आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबईकरांना 100 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी मिळेल। कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून मदत मिळणार आहे। 10 रुपयात नाश्ता मिळणार आहे। तर नोकरदार महिलांच्या मुलांसाठी उत्तम दर्जाची पाळणाघरं असतील। प्रत्येकी 2 किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृह असेल। अतिक्रमणमुक्त फुटपाथ आणि मोकळ्या जागा मिळतील। मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, ठाकरेंनी हा शब्द दिलाय वचननाम्यातून। तर हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा आखला जाईल। AQI नियंत्रणात आणण्यासाठी MCEP ही योजना आणण्यात येईल। कांदळवनं वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही। BPTच्या 1800 एकर जागेवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर काम केलं जाईल। गुजरातनं पळवलेलं आर्थिक वित्तीय केंद्र मुंबईत पुनर्स्थापित करणार। प्रत्येक विभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार। प्रकल्प बाधितांचं आहे तिथेच पुनर्वसन केलं जाणार। मुंबईकरांसाठी खेळाची मैदानं आणि बागा उपलब्ध करून देणार। मनपाच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ग्रंथालय उभारण्यात येईल। पालिका शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही। बेस्टचं तिकीट दर कमी करणार। 900 डबल डेकर ई बसेसची खरेदी केली जाईल। महिला विद्यार्थ्यांसाठी मोफत बेस्ट प्रवास असेल। बंद झालेले बेस्ट बस मार्ग पुन्हा सुरू करणार। 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला जाईल। कचरा संकलनासाठीचा प्रस्तावित अदानी कर रद्द केला जाईल। महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग फ्री असेल। मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल। मुंबईत 5 नवे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार। पालिका रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधही मोफत मिळतील। महापालिकेची रुग्णवाहिका सेवा सुरू करणार। महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय सुरू करणार। ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास हेल्थकेअर कंट्रोल रूम, हेल्थ टू होम सेवा उपलब्ध केली जाईल।